उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मोदींच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या भेटीत चर्चेची शक्यता आहे। संसद भवन परिसरात पोहोचलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्या संदर्भात ही भेट असू शकते। अनेक विषय सध्या अनेक घडामोडी एकनाथ शिंदेंच्या अवतीभोवती घडतायत, त्या विषयी सुद्धा या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। एकीकडे आपण बघतोय शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे आणि त्याच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत दिल्लीहून जोडले गेलेत। रामराजे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? एकनाथ शिंदे आत्ताच निघालेले आहेत संसदेकडे आणि ते संसदेमध्ये पोहोचलेले पण आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत आणि तिथे भेट घेतली जाईल। 3-4 मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे। कॅबिनेट विस्तार या संदर्भामध्ये चर्चा केली जाईल। त्यानंतर जे महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये विधेयक आणि डिलिमिटेशन विधेयक आणलं जाणार आहे त्यावर सुद्धा चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। आणि या चर्चा झाल्यानंतर इतर सर्व खासदारांसोबत सुद्धा जे खासदार आहेत उद्धव ठाकरेंच्या पक्षातून आलेले आहेत त्यांच्याशी आणि इतर खासदारांशी सुद्धा एकनाथ शिंदे चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। संसदेमध्ये मागील काही दिवसापूर्वीच ते संसदेमध्ये गेले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटण्यासाठी आणि त्यानंतर आता ही दुसरी वेळ आहे की एकनाथ शिंदे संसदेमध्ये जाऊन पंतप्रधानांना भेटत आहेत। मागील भेटीमध्ये ते अमित शहा यांची भेट घेतली होती, यावेळेस मात्र पंतप्रधानांची भेट घेतली जाते। त्यामुळे 3-4 जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये हाच आहे की कॅबिनेट एक्सपान्शनच्या संदर्भातचा मुद्दा आहे, दुसरा डिलिमिटेशनच्या संदर्भातचा मुद्दा आहे, तिसरा जेनझीचं जे आंदोलन आहे ते आंदोलनाचा काय इम्पॅक्ट आहे, कशा पद्धतीनं एनडीएतील घटक पक्षांनी आता जेनझीच्या संदर्भामध्ये काहीतरी रणनीती आखणं गरजेचं आहे, यावर सुद्धा चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। अधिवेशन आता सुरू झालेलं आहे। सकाळी एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, अनेक सूचना त्यांनी दिल्या आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे भेट घेत आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे पाहावं लागणार आहे। भेट किती वेळ चालेल ते सुद्धा बघावं लागणार आहे। मात्र एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीमध्ये असणार असल्याची माहिती मिळते। आज ही बैठक झाल्यानंतर पुन्हा उद्या सुद्धा एक रक्तदान शिबिर आहे आणि त्या आर्मी कॅम्पमध्ये हा शिबिर असणार आहे आणि तिथे सुद्धा एकनाथ शिंदे जाणार असल्याची माहिती मिळते। निश्चितच रामराजे, आणि या भेटीला प्रचंड महत्व आलेलं आहे ते 2 ते 3 गोष्टींना। एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार त्या संदर्भात चर्चा होणार आहे, दुसरीकडे पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी आहे, त्यामुळे या भेटीला अजून महत्व आहे। आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे आज सकाळी खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली आणि त्यांना विश्वास सुद्धा दिलेला आहे। ही भेट नेमकं काय दर्शवते? खासदारांची भेट आणि लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची। बिलकुल, खरं तर हे संपूर्ण विधेयक संमत करून घेण्यासाठी आता जे झेंझी आंदोलन आहे त्या झेंझीमध्ये एनडीएतील घटक पक्षांनी आपल्या सोबत असावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतं आणि एनडीएच्या घटक पक्षांच्या पाठीशी सुद्धा आपण असावं असं सुद्धा वाटतंय आणि त्यामुळेच या गाठीभेटी ज्या आहेत त्या केल्या जात आहेत। सुखबीर सिंग बादल जे आहेत ते थोड्या वेळापूर्वीच भेटलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुळवाजुळव करत आहेत आणि त्याचबरोबर एनडीएमध्ये घटक पक्षांचा विश्वास टिकवून ठेवणं याला प्राधान्य दिलं जात आहे। त्याचबरोबर एनडीएच्या घटकपक्षाच्या नेत्यांना सोबत घेणं आणि जेनझीचं आंदोलन असेल, इतर काही महत्त्वाच्या विरोधकांचे जे आरोप आहेत आंदोलन आहेत तर त्यावेळी भाजप एकटी पडू नये, अशा वेळी एनडीएने सोबत असावं अशी सुद्धा रणनीती आहे, अशी भूमिका आहे आणि म्हणूनच या गाठीभेटी या महत्त्वाच्या आहेत। आणि त्याशिवाय एनडीएतील घटक पक्षांना सुद्धा अपेक्षा आहे की भाजपनं त्यांना आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महत्त्वाचं स्थान द्यावं, मंत्रिपद द्यावी, कॅबिनेट मंत्रिपद द्यावं असं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला वाटत आहेत आणि 2 मंत्रिपद मिळावे, एक कॅबिनेट मिळावं, एक राज्यमंत्रीपद मिळावं, त्या संदर्भामध्ये सुद्धा कुठेतरी एक प्रकारे चर्चा होऊ शकते। तिसरा मुद्दा म्हणजे की सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे अद्याप आणि त्याचा ही सुनावणी पुढच्या आठवड्यात संपणार आहे आणि त्याचा निकाल जो आहे तो राखीव ठेवला जाईल आणि जाहीर केला जाईल। त्यामुळे यावर सुद्धा शिवसेनेचं भवितव्य अवलंबून असणार आहे। या सगळ्याच मुद्द्यावर चर्चा जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकनाथ शिंदे करणार आहेत। रामराजे, मी पुन्हा तुमच्याकडे येतो। या भेटी संदर्भात नरेश म्हस्के यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आधी आपण प्रेक्षकांना दाखवूया। नहीं, जो हमारे साथ में जुड़े हुए जो एमपी है उनको बुलाया था, उनके साथ में चर्चा हुई थी
नहीं, हम लोग नहीं गए थे। जो नए सांसद हमसे जुड़े हैं उनके साथ एक ब्रेकफास्ट का, एक नाश्ता का प्रोग्राम प्रधानमंत्री जी का था। किरण रिजिजू कह रहे हैं कांग्रेस से कि आज समर्थन के जो परिसीमन बिल है या फिर महिला आरक्षण बिल है उस पर बातचीत होनी चाहिए। देखो, जो कुछ है अपना जो विचार है संसद के अंदर होना चाहिए। संसद के बाहर ऐसा वर्तन करना, शोरगुल करना, चिल्लाना वो अच्छा नहीं है। लोगों ने अपने को संसद में भेजा है, अपने विचार और अपने जो मत है व्यक्त करने के लिए भेजा है, यहाँ बाहर चिल्लाने के लिए नहीं भेजा है। दरम्यान आपण नरेश म्हस्केंची सुद्धा प्रतिक्रिया बघितलेली आहे। रामराजे, ही भेट झाल्यानंतर त्याचे अपडेट्स घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि सुरक्षेचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। कोणीही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे असं म्हणत पंतप्रधानांनी खासदारांना आश्वस्त केलं। इंडिया हा केवळ एक राजकीय गट नसून तो एक परिवार आहे। भाजप आपल्या सर्व मित्र पक्षांच्या आणि त्यांच्या खासदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं देखील मोदी म्हणालेले आहे। पंतप्रधान मोदी यांनी खासदारांसोबत खास मराठीमध्ये संवाद साधला। ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा बघूया। 6 खासदारांसोबत त्यांनी जो संवाद साधला त्यात त्यांनी म्हटलंय, कोणीही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे। एनडीए एक परिवार आहे, भाजप घटक पक्षांसोबत आहे, प्रत्येक व्यक्तीला सन्मान दिला जाईल, प्रत्येकाला संधी दिली जाईल। घटक पक्ष म्हणूनच नव्हे तर प्रत्येक खासदाराच्या पाठीशी आहे।